तर जेव्हापासून आम्ही रोबोटिक सर्जरी इथं सेवा सदनमध्ये चालू केली अँजिओप्लास्टी, तर बऱ्याच वेळा लोकांनी हा प्रश्न पडतो की हे रोबोटिक सर्जरी नक्की करतात कसं? म्हणजे आपल्याला इमॅजिनेशन काय असतं, आपण पिक्चर बघितलेला असतो ज्याच्यामध्ये रोबोट येतो, तो हातामध्ये एक बंदूक घेतो आणि तो बऱ्याच सैनिकांना मारतो. आपण अशा प्रकारचे पिक्चर बघितलेत. पण अशी गोष्ट कॅथलॅबमध्ये होत नाही. अशा प्रकारे रोबोट येऊन तिथं ऑपरेशन करत नाही. रोबोटिक सर्जरी म्हणजे काय, की एक रोबोटिक आर्म आहे, तो रोबोटिक आर्म आम्ही कॅथलॅबमध्ये ठेवलेला असतो. त्याचा जो कन्सोल आहे, म्हणजे जे आपण व्हिडिओ गेमिंग करतो, तो कन्सोल असा बाहेर येतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सोल आणि रोबोटिक आर्म हा 5G टेक्नॉलॉजीने जोडला गेलेला असतो. की समजा मी आज इथं मिरजमध्ये सेवा सदनमध्ये बसलोय, तर इथून मी जर तो रोबोटिक आर्म आमच्या बेळगावच्या सेंटरमध्ये ठेवला, मी आता हा भारतातल्या गोव्यामध्ये कुठल्याही एका सेंटरमध्ये ठेवला, तर मी या कुठल्याही सेंटरमध्ये एका ठिकाणी बसून अँजिओप्लास्टी करू शकतो. कारण हे 5G टेक्नॉलॉजीने जोडलेलं असतं.